नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल रँक ऑफ MPSCवर। तर आपल्या या स्टेट बोर्ड सिरीजमध्ये आपण इयत्ता 12वीचा इतिहास बघत आहोत। इयत्ता 12वीच्या इतिहासाचं हे तिसरं लेक्चर आहे। याआधी आपण इयत्ता 11वी आणि इयत्ता 6वीच्या इतिहासाचे पुस्तक देखील आपण कव्हर केलं आहे। जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टवर अवेलेबल आहे, तुम्ही ते तिथून ॲक्सेस करून नक्की बघू शकतात। तर व्हिडिओकडे वळण्याआधी आपल्या चॅनलला जर तुम्ही आधी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला। युरोपियन लोकांचा भारतात प्रवेश झाला तो सर्वप्रथम पोर्तुगीजांमुळे। इसवी सन 1498मध्ये वास्को द गामा नावाचा दर्यावरती खलाशी कालिकत या बंदरावर येऊन पोहोचला आणि याच घटनेपासून भारताच्या इतिहासात युरोपीय सत्तांचा नवा अध्याय सुरू झाला। पोर्तुगीजांची खरी ताकद त्याच्या प्रबळ आरमारात होती। समुद्रावर वर्चस्व मिळवण्यासाठी त्यांनी एक विशेष पद्धत सुरू केली, जे कार्ताज प्रणाली म्हणून ओळखली जाते। या पद्धतीनुसार भारतीय समुद्रात प्रवास करणाऱ्या प्रत्येक जहाजाकडे पोर्तुगीजांचा परवाना असणे बंधनकारक होता। परवाना नसलेली जहाजे जप्त केली जात, त्यामुळे संपूर्ण सागरी व्यापार त्यांच्या नियंत्रणाखाली गेला होता। पोर्तुगीजांनी आपले साम्राज्य केवळ भारतापुरते मर्यादित ठेवले नाही, तर केप ऑफ गुड होपपासून चीनमधील मकाओपर्यंत त्यांनी व्यापारी वसाहती उभारल्या। या संपूर्ण साम्राज्याला एस्तोदा द इंडिया असे म्हणत आणि गोवा ही त्यांची राजधानी होती। प्रशासनाच्या दृष्टीने पाहिले तर पोर्तुगीज राज्याचा प्रमुख अधिकारी विजरई असायचा। हा विजरई थेट पोर्तुगीज राजाकडून नेमला जात असे आणि त्याचा कार्यकाळ 3 वर्षाचा होता। धोरणांच्या बाबतीत मात्र पोर्तुगीजांची भूमिका अत्यंत कठोर होती। ख्रिस्ती धर्माव्यतिरिक्त इतर धर्माच्या प्रार्थनास्थळांवर बंदी त्यांनी घातली, तसेच धर्मांतरासाठी लोकांना नोकऱ्या व सवलतीचे प्रलोभन दिले। या धोरणांमुळे स्थानिक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला। पोर्तुगीजांनंतर भारतात प्रभाव टाकणारी सर्वात महत्त्वाची युरोपीय सत्ता म्हणजेच ब्रिटिशांचे भारतातील आगमन प्रत्यक्ष सरकारच्या माध्यमातून नाही, तर ईस्ट इंडिया कंपनी या व्यापारी संस्थेमार्फत झाले। ही कंपनी 31 डिसेंबर 1600 रोजी इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिली हिच्या परवान्याने स्थापन झाली। सुरुवातीला या कंपनीचा एकच उद्देश होता, मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार करून नफा कमावणे। त्या काळात भारतातील मसाल्यांचा युरोपमध्ये प्रचंड मागणी होती आणि व्यापारासाठी इंग्रजांनी भारतात वखारी किंवा फॅक्टरी स्थापन करायला सुरुवात केली। इसवी सन 1608मध्ये सुरत येथे पहिली वखार सुरू झाली। हळूहळू त्यांनी आपला विस्तार वाढवत चेन्नई येथे फोर्ट सेंट जॉर्ज तर मुंबईतही आपले बस्तान बसवले। या ठिकाणांमुळे इंग्रजांना व्यापारी तसेच लष्करीदृष्ट्या मोठा फायदा झाला। मुंबई बेट इंग्रजांना कसे मिळाले ही बाब विशेष महत्त्वाची आहे। 1661मध्ये इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे लग्न पोर्तुगीज राजकन्या ब्रँगांझा हिच्याशी झाले आणि या लग्नात आनंद म्हणून मुंबई बेट इंग्लंडला मिळाले। पुढे राजाने हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले आणि याच मुंबईने पुढे इंग्रजांच्या सत्तेचा मजबूत पाया घातला। प्रशासनाच्या दृष्टीने पहिले तर वखारीत काम करणाऱ्या कंपनीच्या नोकरांना फॅक्टर्स असे म्हटले जायचे। या फॅक्टर्सच्या संरक्षणासाठी इंग्रजांनी किल्ले बांधले, तसेच आर्थिक स्वायत्ततेसाठी त्यांनी स्वतःची टांगसाळ सुरू करून नाणी पाळायला सुरुवात केली। यातूनच हे स्पष्ट होते की इंग्रज हळूहळू फक्त व्यापारी न राहता राजकीय सत्तेकडे वाटचाल करत होते। ब्रिटिशांप्रमाणे भारतात आलेली आणखी एक महत्त्वाची युरोपीय व्यापारी सत्ता म्हणजेच डचांनी आपली सत्ता थेट सरकारच्या नावानेच नाही, तर युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी या बलाढ्य व्यापारी कंपनीच्या माध्यमातून उभी केली। ही कंपनी इसवी सन 1602मध्ये स्थापन झाली। विशेष म्हणजेच डचांनी वेगवेगळ्या छोट्या व्यापारी कंपन्या एकत्र करून एक शक्तिशाली कंपनी निर्माण केली, ज्यामुळे त्यांचा व्यापारी आणि लष्करी प्रभाव झपाट्याने वाढला। डचांचा व्यापार केवळ भारतापुरता मर्यादित नव्हता, आफ्रिकेपासून थेट जपानपर्यंत त्यांनी वखारी उभारल्या होत्या। भारतात पहिले तर मछलीपट्टण, पुलिकत, सुरत आणि चिनसुरा ही त्यांची प्रमुख व्यापारी केंद्रे होती। या ठिकाणांवरून ते मसाले, कापड आणि इतर मौल्यवान वस्तूंचा व्यापार करत असत। डचांची खरी ताकदही पोर्तुगीजांप्रमाणेच त्यांची प्रबळ आरमारात होती। याच सागरी सामर्थ्यांच्या जोरावर पोर्तुगीजांचा पराभव केला आणि कोची व कन्नूरचे किल्ले आपल्या ताब्यात घेतले। इतकंच नव्हे तर डचांनीही समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करत भारतीय व्यापाऱ्यांना
त्यांच्याकडून परवाना घेणे बंधनकारक केले. यामुळे व्यापारावर त्यांचे नियंत्रण वाढले आणि स्थानिक सत्तांना डचांच्या ताकदीचा सामना करावा लागला. एकूण पाहता डच हे केवळ व्यापारी नव्हते, तर सागरी शक्तीच्या बळावर वसाहती उभारणारी प्रभावी युरोपीय सत्ता होती. ब्रिटिश आणि डचांनंतर भारतात आपले बस्तान बसवणारी आणखी एक महत्त्वाची युरोपीय सत्ता म्हणजेच फ्रेंचांचा भारतातील प्रवेशही व्यापाराच्या माध्यमातूनच झाला आणि त्यासाठी त्यांनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि ही कंपनी इसवी सन 1664मध्ये फ्रान्सचा कुशल अर्थमंत्री कोल्बेर याच्या पुढाकाराने स्थापन झाली. फ्रान्सचा उद्देश स्पष्ट होता, इंग्रजांप्रमाणेच भारतातील संपन्न व्यापारावर नियंत्रण मिळवणे आणि आपली सत्ता प्रस्थापित करणे हा त्यांचा उद्देश होता. आणि फ्रेंचांनी भारतात आपली पहिली वकार 1668मध्ये सुरत येथे स्थापन केली. यानंतर त्यांनी पुडुचेरी, चंद्रनगर आणि माहे ही महत्त्वाची ठाणी विकसित केली. विशेषतः पुडुचेरी हे फ्रेंच सत्तेचे केंद्र बनले आणि त्यांनी राजकीय व लष्करी ताकद इथूनच वाढू लागली. परंतु भारतात एकाच वेळी 2 बलाढ्य युरोपीय सत्तांचे वर्चस्व शक्य नव्हते. याच कारणामुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात तीव्र संघर्ष सुरू झाला. इसवी सन 1744 आणि 1763मध्ये या कालावधीत या दोन्ही सत्तांमध्ये 3 मोठी युद्ध झाली जी इतिहासात कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. या युद्धांचा निर्णायक टप्पा म्हणजेच तिसरे कर्नाटक युद्ध. या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला आणि त्याच क्षणापासून भारतातील फ्रेंच सत्ता जवळजवळ संपुष्टात आली. या पराभवाचा परिणाम असा झाला की भारतामध्ये इंग्रजांचा सत्ता स्थापनेचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आणि पुढे भारतावर ब्रिटिश राजवटीची पायाभरणी सुरू झाली. तर हे होतं आपलं आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.